फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गणेश विसर्जन, म्हणजेच आज गणपती बाप्पा आपल्या सर्वांना आज निरोप देत आहे। तर आज गणपती विसर्जनाची आमची तयारी सुरू आहे। तर हे बघा, गणपती बाप्पाची तयारी आता झालेली आहे। तर आपण गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नेणार आहोत। तर आज खूप मनाला दुःख आहे की आज गणपती बाप्पा पूजा वगैरे सर्व नेत आहे। आता गणपती बाप्पाला सर्व घराचे दर्शन करून झालेले आहेत। तर आता सर गणपतीला घेऊन आता बाहेर जात आहे। तर आता गणपती विसर्जन आम्ही एका छोट्याशा तलावावर घेऊन जात आहोत। तर आता सर गणपतीला घेऊन गाडीत बसत आहे। तर हे बघा, तर मोदक वगैरे सर्व घेतलेले आहे। तर हे बघा, गणपती बाप्पाला घेतलेले आहेत। तर गणपती बाप्पा आता विसर्जन करण्यास आता आम्ही जात आहोत। तर खूप मन दुःख पण होत आहे मनाला, गणपती बाप्पा आपल्याला सोडून जात आहे आम्हाला। तर मन पण खूप उदास आहे। गणपती बाप्पाला पण सोडू वाटत नाही। गणपती बाप्पा 10 दिवस आपल्या इथं येऊन तेच खूप आनंदाची गोष्ट आहे। तर हा बघा, हा आहे शेतीचा रस्ता। तर हा कच्चा रस्ता आहे। तर रस्त्यावरून आता आम्ही जात आहोत। तर हे बघा, हे इथं गाड्या लागलेल्या अगोदरच तर यांचे गणपती विसर्जन झालेले आहेत। तर हा बघा, हा आहे छोटासा तलाव। तर इथंच गणपती विसर्जन आपण करणार आहोत। तर सर्वजण गणपती विसर्जन करण्यासाठी इथे आलेले आहेत। तर हे बघा, इथं गाड्या पण खूप लागलेल्या आहेत आणि सिंगलच रस्ता असल्यामुळे गाड्या लावण्याचा प्रॉब्लेम होत आहे आणि गर्दी पण आहे। तर आता आम्ही रस्त्याने निघालो आहेत। हे बघा, तर आता आम्ही नदीच्या दिशेने जात आहोत। हे बघा, हे अशा छोटासा तलाव आहे, पाटबंधारा म्हणता याला। तर सर पूजा घेऊन जात आहे आणि मी गणपती बाप्पाला घेऊन येत आहे मागून। तिकडे येत आहे, तिकडे थांबा, तिकडे येतो आम्ही। चला रे, गणपती बाप्पाला आता आम्ही खाली ठेवलेले आहेत। तर आता गणपती बाप्पाची पूजेची तयारी सुरू आहे। तर पुन्हा एकदा गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पाची आरती करून घेत आहोत आम्ही। तर आता दिवा आणि अगरबत्ती सर लावत आहे पूजेसाठी आणि आरतीसाठी। तर हे बघा, किती छान आणि खळखळतं पाणी इथं वाहत आहे। तर भरपूर असं पाणी इथं वाहत आहे नदीमध्ये। तर हे बघा, सर दिवा लावत आहे गणपतीजवळ। तर हवा एवढी होती की दिवा पण तिथं लागत नव्हता। तर हवा सुरू असल्यामुळे दिवा विजत होता घडी, पण तरी पण सरांनी दिवा लावला आणि आरतीला सुरुवात केली।
कळू का? तर सर आता गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी जात आहे. गणपती विसर्जन खूप छान असं पाण्याचा प्रभाव आहे. तर हे बघा, सरांनी सुरुवातीला 3 वेळेस सरांनी गणपती स्वतःच्या हाताने जुळवून घेतला. त्याच्यानंतर मग तिथं एक कोणीतरी होता, तर त्यांनी सांगितलं इथे आणा. तर सरांनी तिथे गणपती गेला बुडवण्यासाठी. तर अशा प्रकारे आमचे गणपती झालेले आहे. पाणी करू लागेल.
तलाव आहे आणि बघा किती लोक जमलेले आहेत. आता एक एक करून सर्व लोक इथं गणपती विसर्जनासाठी येत आहेत. तर तुम्हाला आजचा गणपती विसर्जनाचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच पुढचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.